एकदा काय झालं म्हणे, एका गृहस्थाला लक्ष्मी प्रसन्न झाली. लक्ष्मी प्रसन्न झाली आणि लक्ष्मीनं विचार केला. त्याला विचारलं, बाबा कोण आहेस तू? म्हटलं मी असा असा गृहस्थ आहे, माझी फार गरिबी चालू आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे, काहीतरी तुम्ही द्याल का मला? लक्ष्मी प्रसन्न झाली होती, त्या कारणानं तिला सांगितलं की मी तुला श्रीमंत केल्याशिवाय सोडणार नाही, तू आता श्रीमंत झाला असं समज. परंतु लगेच भाग्य पळत आलं आणि भाग्यानं सांगितलं, आई साहेब तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत मी याच्या नशिबात नाही आहे, जोपर्यंत मी याला प्रतिकूल आहे ना, तोपर्यंत हा श्रीमंत होऊ शकत नाही. लक्ष्मी आईसाहेब म्हणजे साक्षात पैशाची देवता लक्ष्मी आईसाहेब. लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर कोण श्रीमंत होणार नाही हो? मग साक्षात लक्ष्मीने जर आशीर्वाद दिला तर तो श्रीमंत व्हायला पाहिजे होता की नव्हता? लक्ष्मी आईसाहेबांनी सांगितलं. आता लक्ष्मी आईसाहेबाचं आणि भाग्याचं भांडण जुंपलं. थोडक्यात आपण भांडण बघतोय. भाग्य म्हटलं तुम्ही करूनच दाखवा. लक्ष्मी आईसाहेब म्हटले मी याला श्रीमंत केल्याशिवाय सोडत नसते. लक्ष्मी आईसाहेबांनी काय केलं, त्यांच्या गळ्यात एक मोतीहार होता, त्या मोतीहारातला एक मोती काढला आणि त्याच्या हातावरती दिला. त्या मोत्याची किंमत एवढी होती, अख्खा तालुका त्यानं विकत तो घेऊ शकत होता. म्हटले बघ झाला तो श्रीमंत. आईसाहेब थोडं वाट बघा म्हटले. तो मोती घेतला हातात आणि घरी जाण्याकरता तो निघाला. वाटेत जाताना, आता पूर्वीचा काळ पायी चालला होता, तहान लागली, नदीच्या काठावर पाणी पिण्याकरता थांबला. परंतु भाग्य त्याला अनुकूल नव्हतं, प्रतिकूल होतं. त्या कारणानं त्यानं काय केलं, तो जो मोती दिलेला होता तो वरच्या खिशामध्ये ठेवला. आणि पूर्वी नदीमध्येच पाणी प्यायचे लोक, नद्याही तेवढ्या स्वच्छ होत्या. आणि नदीमध्ये पाणी पिण्याकरता असा वाकला ओझडीत. खिशातला ठेवलेला म्हणे नदीत पडला. पुन्हा ज्याच्या जशी स्थिती होती परत त्या स्थितीवर आला. पुन्हा रडत रडत लक्ष्मी मातेकडे गेला. एकदा काय झालं